हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय क्लोज होमवर्क चॅनल. तर आज आपण इयत्ता 8वी द्वितीय सत्र परीक्षा सराव चाचणी द्वितीय सत्र प्रकरण 12 पाहणार आहोत. मित्रांनो, या मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 11 पाहिलं होतं, ज्यात आपण VIMP क्वेश्चन्स पाहिले होते. आता आपण 12व्या धड्याचं VIMP क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि ते सुद्धा सोप्या सरळ भाषेत. तर मग स्टार्ट करूयात. तर बघा, मी हे जे काय IMP क्वेश्चन्स देते ते आहे एकूण 20 गुणांसाठी, जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रश्न क्रमांक 1 पाहूया. रिकाम्या जागी योग्य प्रश्न भरा. मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते, जर हे 12व्या धड्यातलं आहे तर तुम्हाला द्वितीय सत्र परीक्षेमध्ये या तिन्हींपैकी एक तरी येणारच, जे तुमच्यासाठी VIMP असेल, जे तुम्हाला खूप उपयुक्त असेल. ते या 3पैकी येणार आहे. तुम्हाला जर या पाठातले प्रश्न विचारले गेलेल्या जागा तर या तिन्हीपैकीच असणार आहे, सो तुम्ही याचा नक्की सराव करू शकता. पुढे एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यासाठी तुम्हाला 3 क्वेश्चन्स विचारले आहेत. ते तिन्ही क्वेश्चन्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढून ते लिहू शकता. तर पुढे आहे प्रश्न 2. शास्त्रीय कारणे यापैकी कोणतेही एक लिहायचं आहे. जर तसं आलं तर तुम्हाला दोन्हीपैकी एक येईल. थोडक्यात उत्तर लिहा. त्याच्यापैकी या तिन्हींपैकी येईल, सो तुम्ही हे लिहून वगैरे घेऊ शकता, जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पुढे सुद्धा तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. ज्याला तुम्हाला 6 मार्क असेल. आमलारी या पाठाचं नाव आहे, सो त्याच्यावरती तुम्हाला विचारू शकतात. तक्ता पूर्ण करा. हा तक्ता तुम्हाला येऊ शकतो, सो तुम्ही याही तक्त्याचं करू शकता. तर बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला आज 12व्या धड्याचे VIMP क्वेश्चन्स काढून दिलेले आहेत. सो तुम्ही याचा नक्की अभ्यास करा आणि पेपर कसा गेला हे कमेंटमध्ये जरूर सांगा. नक्कीच पेपरला खूप वेळ आहे अजून, परंतु तुम्हाला सरावासाठी म्हणून मी लवकर व्हिडिओ टाकते. सो तुम्ही याचा सराव करा. हो, नक्कीच मी तुम्हाला द्वितीय सत्र पेपर टाकणार आहे, परंतु त्याआधी तुम्ही सराव म्हणून याचा उपयोग करू शकता. सो लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.